नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपली होणार आहे गुढीपाडवा विशेष थाळी। झटपट बनणारी थाळी आहे। लवकरात लवकर कशी बनवायची 45 मिनिटाच्या आतमध्ये आपण बनवणार आहे। काही टिप्स पण सांगितले आहे मी यामध्ये, त्यात तुम्ही फॉलो केल्यात लगेच तुमची रेसिपी लवकरात लवकर बनेल। आणि जेवण आपलं एकदम सिंपलवाला आहे, जास्त मसालेवाला जेवण नाही आहे, सिंपल म्हणजे एकदम लवकरात लवकर बनणेवालं आहे। एक एक भाजी 5-5 मिनिटात बनणार अशी ही भाजी आहे आपली। आलू डाळ भात तुम्ही एकत्र एक वेळा कुकरमध्ये लावून घ्या, म्हणजे तुमचा टाईम वाचेल, हे होणार। आणि मोठची मी भाजी बनवली आहे, इथे मोठचाच मी वडा बनवला आहे। तर म्हणजे त्याच्यातलंच याच्यात करून आपण झटपट बनवलेली आहे ही थाळी। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठे स्किप करू नका। तर मी तुम्हाला सांगते मग कशी काय मी ही थाळी लवकरात लवकर बनवली आहे। तर आणि खायला कसे एकदम म्हणजे सिंपल भाज्या बनवल्या, कारण की पोळी वगैरे बासुंदी पण बनवली आहे, जड होतं जेवण म्हणून हलकं जेवण आपण बनवलं आहे। सगळ्यात आधी आपण गोडपासून सुरुवात करूया। तर बासुंदी बनवायला स्टार्ट केली आहे। कढईमध्ये थोडंसं उकळतं पाणी ठेवलं आहे आणि मी दूध घेतलं आहे। दूध मी 1 लिटर घेतलं आहे, गाईचं दूध आहे हे। दूध काय आपल्याला आटवायचं असतं म्हणून आपण कढईमध्ये करूया। कढईमध्ये ना खूप लवकर दूध आटतं आणि टोपमध्ये थोडा वेळ लागतं। तर याला आधी मी स्लो ठेवला आहे गॅस आणि मग मी फास्टमध्ये ठेवलं, एकदम उकड येते बघा। आता याला ठेवूया आपण साईडला आणि पटकन मी इथे ठेवले, दुसरी कढई घेतली आणि मी इथे बनवणार आहे झटपट कढी। एकदम मी आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणून माझं एकदम लवकर बनणार आहे। तर राई जिरा आपण टाकला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी इथे, घेतलेलं थोडंसं लसण टाकूया आपण, सोलून ठेवलं होतं ते आपण टाकलं आहे यामध्ये। आणि दही आणि बेसन मी आधीच मिक्सरमध्ये फिरून ठेवलं आहे। तर हे पण आपलं होत आलं आहे असंच। जे टाकलं आहे कढीपत्ता टाकला आहे। त्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चमचने। आणि याच्यामध्ये आपण हळद टाकूया, मीठ वगैरे मी ना दह्यामध्ये आधीच टाकलं आहे। दही आणि आपलं मी जे बेसन टाकून फिरवलं आहे ना, बेसन एकदम थोडंसं टाकलं आहे। दही पण मी 1 कप घेतलं आहे छोट्या कपने, तर ते मिक्सीमध्ये फिरून मी आधीच ठेवलं होतं, ते आता आपण टाकलं आहे याच्यामध्ये। त्यात टाकूया पाणी। तुम्हाला किती कढी बनवायची आहे ती, मला ते एकदम थोडी बनवायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी ठेवलं। आता याला पण मी साईडला ठेवणार, दुसऱ्या गॅसवर ठेवणार लगेच। आणि आपण पटकन दुसरी रेसिपी बनवायला स्टार्ट करूया, कारण की मी ना बटाटे आणि भात वगैरे ना एकदमच कुकरमध्ये बनवून घेतलं होतं आधीच, कारण की माझं ते रेडी आहे। आलू वगैरे बटाटे मी सोलून ठेवले आहे। कढईमध्ये तेल टाकलं आहे, आपण बटाट्याची भाजी बनवतो, एकदम पटकन झटपट 5 मिनिटात बनणार अशी भाजी। यामध्ये टाकली मोहरी थोडीशी आणि यामध्ये टाकूया थोडंसं जिरं। मी ती मिरची वापरली नाही आहे भाजीसाठी, कारण की माझी लहान मुलं आहे ते तिखट खात नाही म्हणून। तर कढीपत्ता टाकला आहे आणि कांदा कापून ठेवला होता, कांदा टाकला आहे। कांदे वगैरे मी पण ना आधी चांगले 7-8 कांदे कापून ठेवले, कारण की मला भाजी वगैरे पण बनवायची आहे आपल्याला। तर मी एकदमच आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणून मी कांदे वगैरे आधीच कापले होते। कांदा आपला व्यवस्थित झाला आहे। थोडीशी हळद टाकूया याच्यामध्ये, याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, नाहीतर कसं ना लगेच करपला जातं कांदा वगैरे ना, म्हणून। तर आपण याच्यात टाकूया मीठ, चवीनुसार मीठ टाकूया, की किती तुम्ही बटाटे घेताय त्यानुसारच तुम्ही मीठ टाकायचं आहे। याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पटकन। आणि मी आलू ठेवले उकळलेले बघा, आलू बटाटे दोन्ही पण तोंडामध्ये येतं आहे, तेच मी बोलली जाते की आलू पण बोलते आणि बटाटा पण बोलते। तर हे बघा उकळलेले बटाटे आपण यामध्ये टाकले। याला व्यवस्थित मी असं चमच्याने ना अशा फोडी करून घेते व्यवस्थित आणि मिक्स करून घेते। तर ही पिवळीवाली आपली बटाट्याची भाजी एकदम रेडी झाली आहे पटकन 5 मिनिटातून। बघितली कढी पण माझी किती लवकर झाली आणि हे पण। तर हे बघा, एकीकडे कढी आपली शिजते ते तुम्हाला दाखवते, एकीकडे आपली बासुंदी पण शिजते, म्हणजे दूध आपलं आटते बासुंदीचं, आणि एकीकडे आपली बटाट्याची भाजी पण रेडी। म्हणजे 3 आयटम आपले रेडी आहेत। एक आयटम माझा आधीच रेडी आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवलं आहे, भात वगैरे माझा रेडी आहे। आता काही छोट्या गोष्टी पण मी पूर्ण तुम्हाला दाखवत बसली ना तर व्हिडिओ फारच लांब होणार, 1 तासापेक्षा पण जास्त, आणि तुम्ही कोणीच व्हिडिओवरून पळून जाणार। हे बघा वडे मोठ मी भिजत टाकली होती, मोठीचेच ना मी आपला असं वडा बनवतो ना मूग डाळीचा, तसा सेम इथे मी मोठचा वडा बनवला आहे, की डाळ वगैरे वेगळी नाही टाकली, त्याचंच आपण बनवून घेतलं आहे बघा झटपट।
आपले हे सगळं रेडी आपण आधी करून ठेवलं ना की लगेच होतं हो. पण तुम्ही नक्की ही वाली टिप्स माझी फॉलो करा की तुम्ही 10-15 मिनटं आधी काढून सगळं आधी रेडी करून ठेवा आणि मग पटापट आपलं जेवण बनतं. 40 मिनटाच्या आतच तुमचं जेवण बनवून होणार. तुम्ही बघू शकता किती पटापट मी दूध चढवलं, तिकडे हे केलं आहे ते केलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने तुम्ही बनवलं आणि तुम्ही पण लवकर बनवू शकता. बघा भरपूर कांदे मी कापून ठेवले, ते भाज्याचं पण मी भिजवून ठेवलं होतं आधीच, ते पण मी पटकन टाकलं याच्यामध्ये. तर तुम्हाला जर याच्या एकदम फुल व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. मी तुम्हाला हा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मी तुमच्यासोबत अपलोड करणार. भाजी पण आपली एकदम रेडी आहे. भाजी पण आपण साईडला ठेवूया. आता बासुंदीचं दूध बघूया आपण. दूध मस्त आपलं आटलं आहे, एकदम परफेक्ट झालं आहे, छान झालं आहे दूध. याच्यात टाकूया साखर मी एकदम कमी टाकली आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले काही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स टाकून ना तुम्ही थोडंसं तुपामध्ये फ्राय पण करू शकता ड्रायफ्रूटला, पण मी नाही केलं होतं का याच्यामध्ये शिजलेली खूप छान वाटते. तर बासुंदी आपली तिकडे रेडी आहे समजा तुम्ही. तर त्यानंतर मी आणखी पॅन घेतला. आता मोठची भाजी मला बनवायची आहे, तर पॅनमध्ये तेल टाकलं आहे. परत आपण थोडीशी टाकूया राई आणि हे टाकलं आहे जिरा. हा तडतडला की याच्यात टाकते कांदा कापलेला, कढीपत्ता. ही पण भाजी एकदम सिंपल आणि झटपट बनणारी आहे. मोठची उसळचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आधीच अपलोड आहे, तुम्ही तो जाऊन पण वॉच करू शकता. तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पण चांगली मोठची भाजी बनवायची आहे तर. मी इथे एकदम सिंपल बनवली आहे, कारण का सणासुनामध्ये जेवण आपलं तेलकट थोडं जास्त होतं. मसाल्याचं खाल्ल्याने काय बरोबर नसतं, आपलं जेवण पण व्यवस्थित पचत नाही. त्या कारणामुळे मी भाज्यांना एकदम सिंपल बनवते. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकदम बेसिक मसाले मी टाकले. हळद, धनिया पावडर टाकली आहे आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, बस बाकी काहीच टाकलं नाही आहे. एकदम सिंपल. गरम मसाला पण मी इथे यूज केला नाही. उन्हाळ्याचे दिवस आले आहे, त्या मनाने मी सगळ्या भाज्या त्याच पद्धतीने बनवल्या आहे की एकदम कमी मसाल्यामध्ये बनावे, कमी तेलामध्ये. तर इथे आपण मोठ टाकली आहे. खूप लवकर शिजते. लास्टमध्ये घेतले पुऱ्या तळायला, कारण की पुऱ्या पहिल्यापासून तळल्या की मग ते एकदम चांगलं वाटत नाही ना थंड. गरमागरम आपण पुऱ्या बनवून घेऊया. पटापट पुऱ्या आधीच लाटून ठेवल्या. इकडे काय आपलं एक काम होतं, तिकडे आपण एक काम झटपट आपलं होतं. तर सगळं व्यवस्थित दाखवायचं म्हटलं की खूप वेळ लागतो, त्या कारणाने मी नाही दाखवला. त्यानंतर पापड पण आपण भाजून घेऊया. पापडचे कसे एका पापडचे 4 तुकडे मी करून घेतले होते. आता तुम्हाला मी प्लेट दाखवते काय काय मी बनवलं आहे. बघा भात मी आधीच रेडी होता, तुम्हाला दाखवलं नाही आहे. भात काय होतंच हो, म्हणून मी दाखवलं नाही. त्यानंतर कढी आहे, बटाट्याची भाजी, मोठची भाजी, बासुंदीला थोडंसं मी गार्निश करून घेतलं गुलाबाच्या पाकळ्यांनी, आणि भजी घेतली आहे, वडे, त्यानंतर पुरी आणि पापड. तर आपली एकदम थाळी रेडी आहे बनलेली. तुम्ही बासुंदीच्या ऐवजी पुरणपोळी पण बनवू शकता. श्रीखंड पुरी पण आपण खाऊ शकतो. तुम्हाला जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही बनवू शकता. मला बासुंदी ठीक वाटली म्हणून ह्या वर्षी मी बासुंदीच बनवली. तर तुम्हाला कशी वाटली माझी गुढीपाडव्याची थाळी तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडतो तुम्ही शेअर करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या मी हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून देते. आपल्या नवीन वर्षाच्या गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्ष मराठी लोकांचा, म्हणून हॅप्पी न्यू इयर पण बोलते तुम्हाला मी गुढीपाडव्यासोबतच. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लगेच लवकरात लवकर. तर बाय.